नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीराची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची फुलपाखरू या कादंबरीचं वाचन करत आहोत. तर त्याच मालिकेतला आजचा हा 12वा भाग. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा वाचन आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. उन्हाची धग कमी झाली होती आणि रोहिणी अखेरचा हात फिरवून आपला साज श्रंगार पूर्ण करीत होती. तिच्या अंगाच्या अत्तराचा सुगंध त्या खोलीत दरवळत होता. ती स्वतःचं रूप आरशात पाहून स्वतःच दंग झाली होती. ती आपल्या चेहऱ्याची रेखीव घडण पाहून गालात हसत होती. एखाद्या तरुणानं एखाद्या तरुणीकडे पाहावं तशी ती आपलं प्रतिबिंब आरशात पाहत होती आणि आपलं ते आगळं स्वरूप पाहून विस्मयचकित होत होती. ज्या कपडे करून रोहिणीची ती मोहक हालचाल पाहत शांत बसला होता, तो तिला 4 दिवसापूर्वीच बाजारात घेऊन जाणार होता आणि तिच्या आवडीची कापडं तिला घेणार होता. पण मध्यंतरी 4 दिवस त्याला सवडच झाली नव्हती, म्हणून आज तो तिला घेऊन बाजारात निघाला होता. परंतु त्याच वेळी हॉटेल भोवतालचे वातावरण तंग झाले होते. आज हा अमेरिकन कोंबडा कापायचाच असा बेत करून शमशीर जॅकची वाट पाहत होता आणि त्याची बिरंदर माणसं सर्वत्र दबा धरून बसली होती. या जॅक बरोबर रोहिणी असणार आणि आपण त्याच्या खिशाला भिडताच ती त्याला सावध करणार याचा संपूर्ण विचार करून शमशीरनं एक दुसरी योजना केली होती. आज 4 दिवस तो जॅकच्या पाकिटासाठी धडपडत होता, परंतु जॅक त्याच्या झपाट्यातच येत नव्हता. त्याची खटपट वाया जात होती. गेले 4-5 दिवस दिलीप रोज सकाळी येऊन जॅककडून पैसे घेऊन जात होता, तर ज्ञान खिशात चाकू घालून हॉटेल भोवती गिरट्या घालीत होता आणि शमशीर जॅकच्या खिशावर टपून बसला होता. जॅकचा खिसा कापून रोहिणीकडे जाणारा पैसा मध्येच अडवायचा असं त्यानं दुहेरी डाव योजला होता. परंतु शमशीरचा बेत रोहिणीनं कधीच जाणला होता. जॅकचा खिसा रिकामा झाला की आपल्याला कवडी मिळणार नाही हे तिला माहित होतं आणि म्हणूनच ती जॅकला सावध करीत होती. नरसाईनं आपले केस तळापासून खरडून काढले होते आणि एक पल्लेदार शेंडी राखली होती, मात्र त्यानं दाढीला मुळीच हात लावला नव्हता. तो लुंगी नेसून आणि अंगात ज्ञानचे बुशर्ट घालून ज्ञानबरोबर फिरत होता. आपला तो भयंकर कायापालट पाहून मनात म्हणत होता, आता मी नक्की सुधारलो. आणि त्या सर्वांचे आत्मे काही ना काहीतरी हेतू ठेवून ते चॅलेंज हॉटेलाभोवती उठमळत होते. त्या सर्वांचे हितसंबंध एकाच दोऱ्यातून जणू ओवले जात होते. शेवटी शमशीर पंड्याकडे जाऊन म्हणाला, काय पंड्याजी, अरे वरात कधी निघणार? अरे आम्ही बाजे घेऊन तयार आहोत ना. हे पहा मिस्टर शमशीर मिया, थोडा धीर धरा, पांड्या गंभीर होऊन म्हणाला. मी खबर बरोबर देत आहे, पण माझी आठवण ठेवा. अरे पांड्या साहेब, तुझी दक्षिणा तुला बरोबर मिळणार. शमशीर बोला, काळजी करू नको. शाबास, मग आहे का? पंड्या आवाज कमी करून म्हणाला. आत्ताच ऑर्डर प्रमाणे विस्कीचे 2 पेक 24 नंबरात पोहोचले आहेत. आणि वेटर म्हणत होता की रोहिणी ट्यूबलाईटच्या नळीप्रमाणे चमचमत आहे. यावरून ती जोडी आता बाहेर पडणार आहे, यात मुळीच चूक होणार नाही. आणि जोडी बाहेर पडणार म्हणजे आज त्यांचा काहीतरी खरेदीचा विचार असणार हे लक्षात ठेव. अच्छा, राम राम, असं म्हणून शमशीर बाहेर गेला. त्याला जॅकच्या खिशावर दरोडा घालायची घाई झाली होती. चलूया, रोहिणी आपली पर्स येऊन मान तिरपी करून बोलली. तसा जॅक धडपडून उठला आणि तिला निरखून पाहत म्हणाला, तुला बाजारात जायचं आहे, लग्नाला नाही. अगं एवढ्या वेळात एक नवरी मुलगी तयार होऊन तिचं लग्नही लागलं असतं. बरं, चला आता. पण हे पहा, आपलं पाकिट सांभाळा.
रोहिणी हसत म्हणाली, ही मुंबई आहे. इथं डोंगर चोरणारे चोर आहेत म्हटलं. परंतु मी डोंगर नसून माणूस आहे, आणि तोही अमेरिकन माणूस आहे. जॅक बोलला आणि स्वतःच हसला. आणि रोहिणीचा हात काखेत धरून तो मंद गतीनं जिन्यावरून खाली आला. दरवाजात एक टॅक्सी उभी होती. लगेच ते दोघं त्या टॅक्सीत बसली आणि टॅक्सी धावत निघाली. काय काय खरेदी करायचं याचा रोहिणी विचार करू लागली. मुंबईचे रस्ते गजबजले होते. कामाची माणसं घराच्या ओढीनं पळत होती आणि घरातली माणसं पायओढीत समुद्राकडे चालली होती. परंतु प्रत्येक माणसाच्या पायात गती होती, एक लय होती. एकही माणूस शांतपणे चालत नव्हतं. कारण आपण हळू चाललो तर मागून येणारी 10 माणसं आपल्या पाठीवर आदळतील, अशी ज्याला त्याला भीती होती. म्हणून प्रत्येकाला पळणं भाग होतं. ती टॅक्सी पळत होती. मध्येच रोहिणीनं वळून पाठीमागच्या काचेतून पाहिलं, तेव्हा दुसरी टॅक्सी वेगाने येत असलेली तिला दिसली. एकाएकी तिला शमशीरची आठवण झाली. आणि या टॅक्सीतून शमशीर येत असेल का, असं मनात म्हणून ती अस्वस्थ झाली, परंतु काही बोलली नाही. ती टॅक्सी एका दुकानापुढे थांबली. जॅक रोहिणीचा हात धरूनच दुकानात गेला आणि ते विलक्षण जोडे पाहून दुकानातील नौकर धडपडून उठले आणि क्षणात त्यांनी रोहिणी पुढे कपड्यांचा ढीग लावला. रोहिणी एक एक पातळ निरखून पाहत पसंत करू लागली. तोच दुसरे तरुण जोडपे दुकानात आले आणि रोहिणीच्या शेजारी उभे राहिले. दुकानातील नौकरांनी त्या दोघांपुढेही कपड्यांचा ढीग लावला. ती दुसरी तरुणी शांतपणे एक एक पातळ पाहू लागली आणि तो तरुण जॅकला खेटून समोर पाहू लागला. आणि त्या तरुणीनं रोहिणीकडे डोळ्याच्या कोपण्यातून पाहिलं आणि त्याचवेळी दुसऱ्या 2 तरुणी दुकानात आल्या. त्यांच्यापैकी एक रोहिणी आणि जॅक यांच्यात शिरून दोघात पाचर मारली आणि दुसरी तरुणी जॅक शेजारी आधी जो तरुण उभा होता त्याला कपडे पारखीत जॅककडे रेटू लागली. तो प्रकार पाहून रोहिणीला संशय आला. ती बावरली. आता जॅकच्या अमेरिकन खिसा मारला जाणार अशी तिची खात्री झाली. आणि त्याचवेळी 2 दारातून दुसरी 4 गिरायक दुकानात शिरली. त्यांनी जॅक भोवती गर्दी केली. त्यामुळे रोहिणी अधिकच बावरली. तिनं पसंत केलेले कपडे दुकानदाराकडे सरकवले आणि पटकन जॅकला गर्दीतून बाहेर काढला आणि बाजूला नेऊन म्हणाली, पाकिट आहे का? सावध राहा. काय म्हणतेस? जॅकनं आपल्या खिशातून पाहिला. त्याच्या ढुंगणावरील खिशात त्याचं पाकिट सुरक्षित होतं, पण त्याचं बटन निघालं होतं. ते पाहून तो चकित झाला. मग त्यानं आपल्या भोवती गर्दी केलेली ती सर्व माणसं निरखून पाहिली आणि म्हणाला, ही माणसं तर मला भलतीच दिसत की. होय, ते खरं आहे. ही माणसं आपल्यासारखी सभ्य आहेत. रोहिणी हळूच म्हणाली. कापडाचं बिल देऊन आपण निघूया. जॅक काहीच बोलला नाही. त्यानं दुकानदाराचे पैसे दिले आणि रोहिणीला घेऊन तो पुन्हा टॅक्सीत बसला आणि हॉटेलकडे पळाला. बाहेर शमशीर उभा होता. जॅक सलामत निसटल्यामुळे त्याला फार वाईट वाटत होतं. तो ज्या दिशेने जॅकची टॅक्सी गेली त्या दिशेला शांतपणे पाहत होता. थोड्या वेळानं दुकानात शिरलेली ती सर्व माणसं शमशीर भोवती जमली. जो तरुण एका तरुणीला बरोबर घेऊन प्रथम दुकानात शिरला होता तो पराभूत मनस्थितीतून हसत म्हणाला, शमशीर वो बच गया. मला माहित आहे मोहन. शमशीर दुःखी सुरात म्हणाला. आणि मोहन म्हणाला, मी त्याच्या खिशाचं बटन उचललं होतं, पण पण रोहिणीनं घात केला ना. खरंय ना? शमशीर जळजळीत आवाजात म्हणाला. ती रोहिणी दिसती तशी मुळीच नाही. ती नेहमीच माझ्या अन्नात माती कालवीत आली आहे. ती माझा खाना खराब करते. आता मला आपल्या पोटासाठी तिची जिंदगीच खराब करावी लागणार आहे. चला. कुठं? छगनलालने विचारलं. चला, आज भरपूर दारू पिऊन रोहिणीचा मृत्यू दिवस साजरा करू. आनंद मानूया, नाहीतर मला झोपच लागणार नाही. शमशीर खवळून म्हणाला आणि ते सर्वजण एका बिल्डिंग मध्ये शिरले. रात्री 10च्या सुमाराला छगनलाल हॉटेल समोर आला.
तेव्हा नरसय्या एका वडाच्या झाडाला कुंटी ठोकावी तसा उभा होता. त्याच्या डोकीवर जळणाऱ्या दिव्याचा प्रकाश आणि गुळगुळीत टाळक्यावर चमचमत होता. लुंगी, बुशर्ट, दाढी, शेंडी अशा विचित्र थाटात तो छगनलाल पाहताच हात जोडून पुढे गेला आणि म्हणाला, कसं काय छगनलालजी शेठ, गुड नाईट. जयरामजी की. छगनलाल डोगालेल्या कोंबड्या बघून झिंगत होता. तो आपल्या डोक्याचा भार कसा तरी आवरीत होता, पण त्याच्या मानेचा कळसा सारखा ढळत होता आणि त्याचं डोकं त्याच्या धडावर गडगडत होतं. तो खाली बसून काहीतरी चाचपीत होत म्हणाला, मी मी आज फार आनंदात आहे. कारण आज आम्ही लोक ती इंग्लिश कोंबडी कापणार होतो, पण साला वाचला. रोहिणीनं आमचा खाना खराब केला. म्हणून आम्ही सर्व दारू प्यावलो आहोत. पण कशाची आहे? कशाची माय गॉड? नरसयाने विचारलं. कशाची म्हणजे रोहिणीच्या दुखवट्याची. छगनलाल कसतरी बोलला. अय्यो अय्यो, म्हणजे रोहिणीबाई मिली म्हणताय काय? नरसयाने विचारलं. अरे ती मेली नाही, पण आता मरणार आहे. आता जगणारही नाही ती. म्हणजे ती लवकरच मरणार आहे, छगनलाल म्हणाला. ते जाऊ दे, परंतु तुला नोकरी मिळाली का? मिळाली की, मानादादाच्या दारू कंपनीत. नरसया म्हणाला. सर्व्हिस बेस्ट मिळाली आहे. पगार काय ठरला? छगननं विचारलं. 3 रुपये रोज आणि पोटभर दारू, नरसया बोलला. तोच पलीकडील फुटपाथला गॅनची टॅक्सी उभी राहिली आणि गॅनला पाहतच नरसया गुमान तिकडे पळाला. टॅक्सीत दिलीपही होता. गॅनने दिलीप या दोघांना पाहून तो म्हणाला, 112 कार्टे आलबेन. आणि मग तिघे मोठ्याने हसले. दिलीपनी ज्ञान नरसयाला घेऊन मानेच्या धंद्यावर गेले आणि शांत बसून दारू पिऊ लागले. एकाएकी नरसया कामाठी रंगात आला. त्याला ज्ञाननं विचारलं, छगनलाल काय म्हणत होता रे? तो काय म्हणणार? त्या सर्वांचा आज खाना खराब झाला, नरसया म्हणाला. आणि रोहिणीबाईनंच त्यांचा खाना खराब केला, म्हणून ते आज रोहिणीबाईच्या दुखवट्याच्या दारू प्यायले आहेत. तो म्हणत होता, आम्ही इंग्लिश कोंबडा कापणार होतो, पण रोहिणीनं घाण केली. पण ती आता जगणार नाही, असं काहीतरी बडबडत होता. ती नरसयाची बडबड ऐकून दिलीपने ज्ञान अस्वस्थ झाले. नरसयाच्या बोलण्यातला मतलब त्यांना समजला होता, परंतु जे काय घडले आहे ते सविस्तर कळावे म्हणून ज्ञान म्हणाला, अरे नरसया, सरळ सांग ना, तो छगन काय काय म्हणत होता तो? अरे बाबा, तो छगन सरळ बोलत नव्हता, मग मी कसं बोलू? नरसयाने एक ग्लास ठोकून म्हणाला, तो साला वाईट माणूस आहे, फार दारू पितो, हरामखोर. दारूमुळे त्या भडव्याचा मूड खराब झाला होता. नरसयाचं डोकं ठिकाणावर नाही. आता तो काहीही सांगू शकणार नाही. याबद्दल ज्ञान व दिलीप या दोघांची खात्री झाली होती. त्यांनी नंतर नरसयाला काहीच विचारलं नाही. परंतु रोहिणीचा दुखवटा, तिने खाना खराब केला, आता ते जगणार नाही, या छगनलालच्या बडबडीतून त्यांनी एकच अर्थ काढला की आता रोहिणीचा जीवित धोक्यात असून लवकरच शमशीर काहीतरी विपरीत करणार आहे. आणि तोच विचार करीत ते घरी गेले. परंतु 2 दिवसात जॅकला एकाएकी दिल्लीला ये अशी तार आली. तेव्हा त्यानं रोहिणीला भरपूर पैसे दिले आणि म्हणाला, मी लवकरच येणार आहे, मी दिल्ली सोडण्यापूर्वी तुला तार करेन, तेव्हा तू सर्व तयारी करून विमानतळावर मला भेट. आणि लगेच रोहिणीनं कबूल केलं. लगेच आपल्याही सामानाची बांधाबांध केली आणि जॅक बरोबर तिनं ते हॉटेल सोडलं आणि त्याच्याच टॅक्सीतून विमानतळावर गेली. आणि जॅकचं विमान उडताच तिनं राजाला फोन केला, मी विमानतळावर वाट पाहत आहे, लवकर ये. ती शांत बसली होती, परंतु तिच्या मनात एक भयंकर काहूर झालं होतं. तिचं हृदय दग्ध झालं होतं. ती रडत होती. तिच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली होती. ती शिकस्त करून आपल्या दुभंगलेल्या हृदयाला सांधू पाहत होती, आपल्या हृदयाला बांध घालू पाहत होती. येणारे जाणारे तिला पाहत होते आणि या तरुणीचा प्रियकर परदेशी गेला असावा म्हणून हे दुःख होऊन रडत बसले असं त्यांचं सांत्वन करून ते जात होते.
परंतु रोहिणीच्या दुःखाचं कारण फक्त तिलाच माहित होतं. तिला स्वतःच्या त्या भयंकर जीवनाची किळस आली होती. गळ्यात मंगळसूत्र बांधून तिच्याकडून दिमाखात जाणाऱ्या तरुणीकडे पाहून तिच्या काळजाच्या ठिकऱ्या होत होत्या. आणि एखादी तरुणी जेव्हा आपलं गुडगुटीत बाळ काखेत घेऊन रोहिणीकडून येत होती, तेव्हा तिला त्या तरुणीच्या मात्रत्वाचा हेवा वाटत होता. तिचा आत्मा टाहो फोडत होता. तू स्त्री नाहीस, नव्हे तू माणूसही नाहीस. तुझी क्रूर फसवणूक झाली आहे. आता तुला मुक्ती नाही. तुला सक्तीनं याच नरकात बुडावं लागणार आहे. याच नरकात कुजावं लागणार आहे. नाहीतर ते तुला विद्रूप करणार आणि मग तू एक किळसवाना प्राणी म्हणून माणसं तुझ्या वाऱ्याला उभं राहणार नाही. मग तिला आईची आठवण झाली होती. आपलं घर तिच्या डोळ्यापुढे दिसत होतं. ते दिवस न्यारे होते, सुंदर होते. तेव्हा ती अल्लड होती, भोळी होती. इतर मुलींप्रमाणे तीही भावी आयुष्यातील सुंदर स्वप्न पाहत होती. लग्न हा मंगल शब्द तिला सुखवीत होता आणि ती त्या घडीची वाट पाहत होती. परंतु ऐन ओनात तस्करांनी गळा कापावा तसं घडलं. दिलीप आणि ज्ञान आले आणि त्यांनी भुरळ घालून घात केला. आता मी या जसातून कधीच मुक्त होणार नाही. पण हे असं किती दिवस चालणार? माझ्या दुःखाला कुठं अंत आहे? ती विचार करीत होती आणि चोरून अश्रू पुशीत होती. रोहिणी, राजाने तिला हाक मारली. हा, आय्या आलास? ती रडत हसली. काय झालं? काही नाही. मग रडतेस का? रडली म्हणजे मला बरं वाटतंय म्हणून. तो तिच्या शेजारी बसला. मग ती टवटवीत दिसू लागली. तिने डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहिलं. का बोलावलं होतंस मला? राजाने विचारलं. आणि रोहिणी पर्समधून पैसे काढीत म्हणाली, काही नाही. हे पैसे ठेव आणि आता थांबू नको. मी हॉटेलातून गेले हे आता ज्ञानला समजलं असेल आणि तो माझा शोध करीत असेल. कदाचित तो इकडे येईल. तिने दिलेले 400 रुपये राजानं मोजून घेतले आणि टॅक्सीत बसला आणि म्हणाला, आता कधी भेटणार तू? तू सांगशील तेव्हा, ती असंच म्हणाली. परंतु तुला वेळ मिळाला पाहिजे ना? मला वेळ मिळेल. जातो, मी घरीच येईन, ती म्हणाली. आणि कधी येणार ते फोनवर कळवीन. राजा गेला आणि दुसरी टॅक्सी करून रोहिणी घरी गेली. घरी एकटा दिलीप होता. तिने गुमानच कपड्याची बॅग पलंगाखाली सारली आणि पलंगावर बसली. तोच ज्ञान धावत आला. तो घाबरला होता, परंतु रोहिणीला पाहून त्यानं सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणाला, रोहिणी, कुठं होतीस? कुठं म्हणजे? उलट प्रश्न ती केला. हॉटेलातून तू गेलीस असं समजलं मला. मग खरं होतं ते. मग इतका वेळ कुठं होतीस? विमानतळावर. कशाला? जॅक दिल्लीला गेला. किती पैसे दिले त्यानं? सर्व पैसे तुम्ही आधीच त्याच्याकडून घेतले ना? रोहिणी किंचित चिडक्या स्वरात म्हणाली. मग तो पुन्हा मला कसे देणार? तसं नाही. अगं बक्षीस म्हणून, असं म्हणून ग्याल उठला. त्याने तिची पर्स घेतली, निवडून पाहिली, तेव्हा त्याचं समाधान झालं. पण रोहिणीच्या कपाळावर एक आठी चमकून गेली. आपल्यावर या दोघांचा मुळीच विश्वास नाही हे तिला पूर्वीच कळून आलं होतं आणि त्यांच्यावरचा तिचा विश्वास कधीच उडाला होता. धन्यवाद.